तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे पाणी आणायला आणि दाखवतो कशा प्रकारे इथं पाणी भेटतं आहे आपल्याला. आहे पाण्याचं प्लांट आणि तिकडं आहे आपला टेम्पो उभा. तर आता चालू झालेलं आहे पाणी आणि इथं दाखवतं आहे किती लिटर येतं आहे ते. तर बरोबर एक 20 लिटर पाणी चालू होतं याच्यामध्ये. 20 लिटरची बाटली आहे, बरोबर 20 लिटर येते. आता आपली बाटली भरून पाणी आणल्यानंतर इथं मी आलो आहे. तर इथं बघा ही कशी बसलीत दोघंजण. फोडून पाहिजे बिस्किट? फोडून देऊ? तुला पण द्यायचं का दर्शना? बिस्किट पाहिजे का तुला पण? द्यायचं? अयो हो बाबा बाबा, कसं ओढून घेते बघा. ही आणलेली आहेत कणसं आणि ही सोलायला लागलेत. दाखव काय आहे दर्शक. कणी ते लावलेलं आहे टेम्पो. रात्रीपासून बघताय आपली वाट कधी येते तर मालक म्हणून. आणि इकडे एक टेम्पो लागला आहे, ते भरायला लागलेत सिमेंट. आता ऑइल चेक करणार आहे. तर हे गाडीचं मेन इंजिनच्या वरचं झाकण खुललं आहे आणि इथं पिवळं आहे ते ऑइलचं आहे आणि हे आहे ते कुलंटचं आहे. तर आता आपण ऑइल आणि कुलंट चेक करू आणि मगच गाडी चालू करू, कारण आठवड्यातनं एकदा तरी ही चेक करणं गरजेचं असतं आहे. ऑइल आणि कुलंट चेंज करून. तर मित्रांनो, घरातून बाहेर पडताना दररोज मला एकच विचार येतो की आपला दिवस चांगला जावा आणि घरी हसत जाऊ आपण. तर निघूया मग. आता इथं काय आहे, एक टँकर उभा आहे आणि पलीकडे टेकडीवर 2 झाड आहे ते आणि इथं ट्रक आहे. आणि चिखलामुळे गाडीचं टायर पण थोडं माती बसलेली, म्हणजे चिखलात गेल्यामुळं तर चिखल लागलेला आहे. वॉशिंग करू एक दिवस परत. आहे गाडी आणि ही जोडीदार आहेत आपलं आणि इकडं आहेत काका आणि बसलोय आम्ही सगळेजण निवांत. तर भाडं मिळस तर दररोजची थोडी चर्चा करतोय. काका का डोक्याला हात लावला? हा, कसला विचार करता? काकाचं डोकं दुखायला लागलंय बघा. एक ऊन पडलंय, कारण दररोज पावसाचं वातावरण असतंय, अचानक ऊन पडतंय, गाडी चालवून दमून जाते. आणि ही आहे उंबराचं झाड, त्याच्या खाली लागलेले आहेत 2-3 गाड्या. फॉर्च्युनर रिवर्स घ्यायला लागले. परवडते आपल्याला लास्ट बरं का. आणि त्यांनी एक टाइम सांगायचा आणि त्या टायमाला तिथं हजर होणार. म्हणजे आपल्याला उदाहरण सांगतोय, जरी इथं असलो तरी तुम्हाला तिथं जावं लागेल. बरोबर आहे का? तर इथं सगळ्यांचे आहेत गप्पा चालू, म्हणजे भाड्याबद्दलचं बोलणं चालू आहे. आणि काकाला वाजलेलं आहे भाडे. आज केशवराव तर्फे चहाची पार्टी आहे. काय होतं? ढिरे सक्ती चहा प्यायला आम्ही सगळेजण चहा प्यायला लागले, कारण दिवसभर तर काम करायचंच आहे आणि गाडी चालवून परत दमतंय आणि असं एकत्र चहा प्यायला टायमिंग भेटत नाही. त्याच्यामुळं आल्यानंतर सकाळी आम्ही सगळेजण. ही आहे इंडस्ट्रियल एरिया. त्या साईडला पूर्ण सगळे गाळे येतात, म्हणजे कोणाचे छोटे छोटे शॉप, भंगारचे, प्लायचे. तर हे दादा टाकायला लागलेत मटेरियल आणि काय एवढंच आहे, थोडं 2च पत्र आहेत. आता ही टाकून झालेत आणि निघूया. करायचं आहे आपल्याला आणि हे आलेलं आहे ड्रॉप लोकेशन. तर मित्रांनो, आता हे आहे गोडाऊन आणि इथं झालेलं आहे मटेरियल खाली आणि इथून काय आता आपल्याला रिकामत जावं लागतं आहे. आणि इकडं सगळं असं वातावरण आहे पावसाचं आणि तिकडं काय कन्स्ट्रक्शनची बिल्डिंग, म्हणजे काम चालू आहे तिकडं. इकडं पार्किंगला लावलेले आहेत आणि इकडं 2-4 गोडाऊन आहेत. तिथं एक टेम्पो पार्किंग केलेला आहे, पलीकडं पिकअप आहे
आणि इथं आहे आपली गाडी आणि ह्या साईडला शेती वगैरे आहे. तर निघूया मग आता. हे मुळा मोठा नदी आणि ही जाते बघा इकडं डायरेक्ट सिद्धटेकला. आता पाणी बघा किती कमी झालं याचं. आणि इथं आहेत कावळे बसलेले. तर ह्या नदीमध्ये पाणी बघा, नाहीतर पूर्ण त्या म्हैस आहे तिथपर्यंत पाणी आलेलं असतंय. आणि इकडं टाकलेला आहे कचरा. पलीकडे एक टेम्पो उभा आहे. हे आपला टेम्पो तुम्हाला दिसतंय. या साईडला टेम्पो आहे आणि ही आहे नदी. तर ह्याच्यामध्ये पाणी पूर्ण पुलावर आलेलं असतंय. तरी ह्या वेळेस आता कमी झालेलं आहे पाणी. तुम्हाला दाखवतो. तर ह्या साईडला आहे UNIT पार्क. जे तुम्हाला बिल्डिंग दिसते मागं ती UNIT पार्क आहे. आणि ही VTPचा टावर आहे जो दिसतो. आणि ही आहे जुना पूल. आता झालं एक 5 वर्षापूर्वी. आणि हा सगळ्यात अगोदर. मी आता नदीच्या ब्रिजवरून चाललो आहे. तर जाऊया आपण, बघत राहा शेवटपर्यंत. तर थोडा थोडा पाऊस यायला लागला आहे आणि इथं लागलेला आहे सिग्नल. बऱ्यापैकी असं जोरात यायला लागला आहे पाऊस. आणि इथं लागलेली आहे आपली लाईन, म्हणजे रिक्षाच्या मागच लाईन आहे आपली. तर सकाळी भरला नव्हता गॅस म्हणून आणि गडबडीत होतो आणि त्याच्यामुळं काय भरताच आलं नाही. तर आता आलं ते 4 रिक्षा पुढं आणि बारीक बारीक पाऊस चालूच आहे. तर ही चालू आहे गॅस भरायला. तर मित्रांनो आताच गॅस भरून मग येऊन थांबलो आहे आपल्या दररोजच्या ठिकाणी. आणि आता इथं थांबलो आहे. तर तुम्हाला थांबल्यासारखं टाईम सोबत थोडं खेळायचं आणि मस्तपैकी आता चहा प्यायचा. देवांश आईला म्हणा पप्पाला चहा कर. मग चार म्हणला की सांग बरं आता पप्पाला चहा कर म्हणा. पप्पाच्या कामाला काय आणि तुला काय दर्शू आईला सांग पप्पाला चहा करायला. चहा कर म्हणा. आज थांबूया. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. आणि भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.